जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज नानीस पीठाचे मठाधिपती यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या कृपा आशीर्वादाने आज संबंध या राष्ट्रामध्ये, भारत राष्ट्रामध्ये साथ जागून वृक्षदिंडी, जी वसुंधरा दिंडी म्हणून पूर्ण भारतामध्ये ज्ञात आहे, ही दिंडी आज नागपूर ते नानीस जाणारी दिंडी आज अर्धापूर या शहरी थांबलेली. खरे तर आमचं भाग्य अर्धापूरवासियांचं की एवढं पवित्र कार्य करणारी दिंडी इथे थांबलेली आहे. भारतामध्ये हिंदू सनातन धर्माचे वाढ करत असताना या जगाचं पर्यावरण सुद्धा सांभाळण्याचं आद्य कर्तव्य आमचं आहे. असंच जणू आम्हाला कृपा प्रसाद आणि आशीर्वाद संत देत आहेत आणि म्हणूनच रामानंदाचार्य महाराजांच्या सूचनेनुसार ही दिंडी चालू आहे. साधारणपणे 7 दिंड्याचा प्रवास प्रचंड मोठा आहे. 5000 पेक्षा जास्त वृक्ष नुसती लावल्याच जात नाहीये, तर त्याचं संगोपन सुद्धा करण्याचं सर्व भार आमचे संतांचे सर्व जे स्वयंसेवक आहेत ते घेत आहेत. आणि निश्चितपणे कार्बन फ्री आणि पर्यावरण पूरक जे जग आम्हाला तयार करायचं आहे, त्यात महाराजांचं योगदान फार मोठं आहे. एवढ्यावरच हे कार्य थांबत नाही. मरणोत्तर देहदान असू द्या, अवयवदान असू द्या, विविध सामाजिक उपक्रम असू द्या, शिक्षणाचा असो, आरोग्याचा असो किंवा इतर कुठलीही समाजाच्या उपयोगाचे हिताचे कार्य अखंड महाराष्ट्रात नव्हे तर भारतात चालतात. तेलंगणापासून गोव्यापर्यंत हे अविरत कार्य चालते आणि महाराजांचा ज्यांना कृपा प्रसाद मिळतो त्याचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त मानवी जीवनाचंच कल्याण नाही तर या वसुंधराचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे, एवढा मोठा संदेश घेऊन ही दिंडी आदरणीय रामानंदाचार्य महाराजांच्या कृपा प्रसादाने चालत आहे. या दिंडीतील वारकऱ्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो.